आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। नाशिक शहरासह जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे जागोजागी पाणी साचलं असून ग्रामीण भागातील शेतीचं मोठं नुकसान झालंय। तसेच काही गावांचा संपर्क देखील तुटलाय। तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदा काठावर पूरस्थिती बघायला मिळतेय। गोदा घाटावरील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली असून दुतोंड्या मारुतीच्या गळापर्यंत पाणी आलं। सध्या पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान जिल्ह्यातील येवला, नांदगाव, मनमाड, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह इतर तालुक्यात जोरदार पाऊस कोसळतोय। यात येवल्यातील सातारे, जवळगे, जळगाव, नेऊर, मुखेड, विंचूर आणि परिसरात पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। तसेच विंचूर चौफुलीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटरमध्ये पाणी घुसल्याने व्यापाराचं मोठं नुकसान झालं। तर बल्हे गावात एका पोल्ट्री फार्मची भिंत कोसळून सुमारे 800 कोंबड्या मृत पावल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसलाय। याशिवाय तालुक्यातील शेती पिकांचं पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। तसेच जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रात विशेषतः इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात झालेल्या तुफान पावसामुळे जिल्ह्यातील धरण 100% भरले। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पाटबंधारे विभागाने धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू केलाय। जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने बैठक घेऊन संपूर्ण पूरस्थितीचा आढावा घेतलाय। हवामान खात्याने आजही दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। गावातील नागरिकांनी नदीपात्राजवळ जाऊ नये, आपली गुरेढोरे सुरक्षित ठिकाणी हलवावी आणि प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले। आपत्कालीन परिस्थितीसाठी बचाव पथके आणि मदत यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली। संजय खैरनार, नाशिक प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.